अहो मी काय म्हणते, आपल्या शेजारच्या गावात ना देवीची जत्रा आहे, आपण जाऊया ना. जत्रा कधी आहे? आज. हा का? अगं माझी पण इच्छा आहे, पण आपण नंतर जाऊ ना. नंतर काय उपयोग, आजच जत्रा आहे. मोठे मोठे पाळणे पण येणार आहे तिकडे. आईला म्हणजे पाळणे पण येणार आहे तिथं? शिवाय गुढी शेव आणि रेवड्या पण असते जत्रामध्ये. मग आईस्क्रीम पण असेल ना? हा हा सगळं असतं. मग जायचं ना आपण. मी तर देवीला नवस पण बोलणार आहे मुलबाळ होण्यासाठी. नको अगं, तिकडं जाताना ना रस्त्याने ट्रॅफिक असतं, एखादी गाडी आली अंगावर मग नाही जत्रा बित्रा नको, नंतर जाऊ. अहो आपण रस्त्याच्या कडेने जाऊ ना, आपलं अख्खं गाव जाणार आहे. सगळ्या लोकांना सोडून गाडी बरोबर आपल्याच अंगावर येणार आहे का? अगं तुझ्या लक्षात नाही आलं, तू अशी रस्त्याने चालत चालत निघाली आणि पुढून ट्रकवाला आला, त्याने तुला पाहिलं, तू अशी रूपवान आणि तुझ्याकडं पायच्या नादात तिने 2-4 जणाला जर तुडावलं तर कोणत्या भावात पडन बरं आपल्याला ती? तुमचं तर काही पण असतं, काही नाही होत कुणाला. चला तुम्ही. अगं तसं नाही, बघ आता जत्रामध्ये ना 5-25 गावातले लोक येणार आहेत, किती गर्दी होती तिथं, आणि तू जर त्या गर्दीत हरवली तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अहो असं नका बोलू, 7 जन्माची गाठ आहे आपली. तुम्ही नाही म्हणत ना तर कुठं नाही जायचं आपण. नक्की? हा गुणाची का माझी बायको ती? जावा तिकडं. जातो ना मग. कुठं निघाला? ते आपलं थोडी समाजसेवा करून येतो ना. काय चाललंय सुगंधा? अयो गणपतराव तुम्ही होय? आणि मग दुसरं कोण असणार आहे? काय म्हणता? अगं चाललं बाय बरोबर. कुठं? जत्रेला. जत्रेला? कुठे जत्रा? अगं शेजारच्या गावात नाही होय, असे भोले मोठाले पाळणे लागले तिथे, बसून दोघं पाळण्यात चिकटून. खरंच आपण जत्रेला जायचंय होय? मग बापाऱ्या मारायला मी काय संजय होय? किती दिवस झाले बाई मी जत्रेलाच गेली नाही. मग आता चल ना. अजून काय काय असतं जत्रेत? अरे लय काही कायला असतं तिथं, म्हणजे इळे खुरपे काठवट लाटणं पोळपाट ताटल्या तांब्या पराती, तुला काय घ्यायचं सांग? लिपस्टिक पावडर गळ्यातलं नाकातलं काही नसतं का तिथं? अगं असतं ना, सगळं असतं, तू फक्त वस्तूकडे बोट कर, पैसे द्यायला मी आहे ना. खरंच का? किती पैसे घेतलेत सोबत? अगं तू काळजी नको करू, कौतवणी बाईस आहे आपल्याकडं. नक्की ना? नक्की तिथं गेल्यावर म्हणाल हे काय करायचं ते काय करायचं? अगं नाही ग माझ्या सोनू. सोनूले नको, मग काय म्हणू? शकुले. होय ग माझ्या छकुले. बर सुगंधा तू ठेव आवरून, मी येतो गाडी घेऊन. पिप पिप. टोपी वाला सायकल वाला बिरेक लावून चाल, टोपी तुझी हातात माझ्या कसं करू रे काम. जाऊया डबल सीट ग लांब सुगंधा, चल डबल सीट ग लांब ट्रिंग ट्रिंग. काय सुगंधा, झालं का स्वयंपाक पाणी? हा झालंय, सासूबाई डबा दिलाय बांधून. आता मी जत्रेला निघाले, तिथं जेवण करणार आहे पोटभर. अगं मग जत्रेला जायचं बेत आहे काय तुझा? हा लय दिवस झाले जत्राच बघितली नाही. नवीन लग्न झालं तेव्हा मला ही जत्रा बघायला घेऊन गेली, त्यानंतर जाणंच झालं नाही माझं. अगं मग तू कशाला काळजी कर, आपण जाऊन गाडीवर. नको, गणपतरावांसोबत जायचं ठरलं. त्याच्या बरोबर आणि आम्ही काय टोचतो काय? अहो तसं नाही, ते अगोदर आले होते ना, मग ते सांगून गेले, शब्द दिलाय ना त्यांना म्हणून. अगं काय तू ते भिकार चोटाच्या नादी लागली, रुपये खर्चायची दानत नाही, तुलाच पैसे खर्चायला लावीन. लाबाडा घरचं निमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नाही. चल माझ्या बरोबर. अहो संजय राव आता नको, पुढच्या वेळेस नक्की जाऊ ना आपण दोघं जण जत्रेला. असं म्हणतीस? हा बर तसं बाई. आईला या गणप्याचे काही जादू केली काय नु. अरे निसुगा चल ना आज आपण जाऊ जत्रेला. अगं पण मी चंक्याला सांगितलं आवरून यायला. अरे त्या चंक्या बरोबर नंतर जा ना, आज माझ्या बरोबर चल तू. अगं पण मी चंक्याला सांगितले. प्लीज प्लीज प्लीज. अगं हो बरं ठीक आहे, चल जाऊयात. चंक्या घोडच लावणार. काय म्हणालेस? काय नाही, निघायचं का? हो जाऊया, मी घरी जाऊन सांगते की मैत्रिणीकडे चालली म्हणून. हा ठीक आहे. लग्न झाल्यापासून एकदा पण हे माणसानं हौस मौज केली नाही माझी. नुसतं खायचं प्यायचं आणि गावात हुंदडायचं. जत्रेला जाऊ म्हणलं तर नको. माझ्या आईबापाला काय तिकडे हिरी दिसत नव्हत्या, इकडे दिलं ढकलून मला. सोनेवाडीचं स्थळ किती भारी होतं, हे असलं कवदार दिलं गळ्यात बांधून. काय वहिनी
गणपतीच्या नावाने शिमगा चाललेला दिसतोय. हा गो बाई भाऊजी तुम्ही. अहो तुम्ही समजताना तेवढा गणपती वाईट नाही. हा ग बाई ऐकलं काय तुम्ही सगळं. अहो वहिनी तुम्ही उगाच आदळ आपट करीता. गणपतीचं तुमच्यावर लय प्रेम आहे. काय भाऊजी तुम्ही पण ना. खरं आहे वहिनी. आत्ताच भेटला होता मला म्हणला आमच्या घराकडून जाणारा असेल तर माझ्या बायकोला निरोप दे. जत्राला बोलावलंय त्यांनी. खरंच होय. गणपती शपथ. पण मला तर नको म्हणाले होते ते. टिंगल. त्याला थट्टा मस्करी करायची अशी लहानपणापासूनच सवय आहे. सच्चा पण एकदम सच्चा माणूस आहे बरं का वहिनी. मग आवरू म्हणता बाई भाऊजी. बस का वहिनी हे काय बोलणं झालं का. जा जा लवकर आवरा. नवी साडी घालू का भाऊजी. हो घाला ना. चांगली काठापदराची साडी घाला. थोडीशी पावडर लावली तर चालेल का. हो पावडरच काय लिपस्टिक सुद्धा लावा. पण त्या काळ्या गणपतीला थोडेच स्वाबणार आहे तुम्ही. हो तुम्ही इथं किती वेळचं शोधते मी तुम्हाला. तू इथं काय करतीस. तुम्हीच तर भाऊजींना सांगितलं ना जत्रेला जायचे आवरून ये म्हणून. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा. चल उठ. इथं नको बसू भूतासारखं. चल. चालायचं ना सुगंधा. हो चला की.